पाटील खूप मोठ्याली 10-10 कोटी रुपयाची व्यवस्था असणारी दुकान आहे, पण ते दुकानं ब्लॅकने हिरे विकतात. त्याच्यावर जर आपण काही ठोस उपाययोजना केला तर शेतकऱ्यांना नक्की त्याचा अधिकार मिळेल. कारण आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि मी म्हणतो दुकान सील करून टाकू. तुम्ही आम्हाला आदेश करा, आम्ही जाऊन दुकान बंद करतो. तुम्ही आम्हाला ताकद द्या वरतून 100% जर अशी दुकान आपण रस्त्यावर नाही उतरलो कोण काय नाही अशी लोक असलं 100% ताकद मिळणार आहे. मग सांगा दुकानं सांगा कुठे भेटेल तिथं आम्ही येऊ. पाटील करतील असे. पाटील तुम्ही त्याच्यावर सांगा आदेश करा. आपण नाही शेतकऱ्यांनी आलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांनी आम्हाला माहिती द्या ना. ए थांबा फोन चालू आहे. 1 मिनिट थांबा. लगेच त्यांनी कार्यवाही चालू केली. शांत तर आज सगळी कारवाई चालू केली लगेच. नाही आता मी मार्केट कमिटी पार्लमेंटमध्ये आलेलो आहे. इथं विषय असा आहे की युरिया शेतकऱ्याला आपण पुरवतायत का? आता मिळतोय का युरिया? कुठं मिळतो? सगळ्यांचं म्हणणं आहे. कोण मला दुकानाचं नाव तरी सांगा, आम्ही जाऊन घेतो. बर बर. आणि आपण साधारण काय त्याचा दर किती निश्चित केला युरियाचा? 266 रुपये देत नाही ना ते बाटली नाही नाही 500ची बाटली आहे त्याच्याबरोबर. माझ्या माहितीप्रमाणे केंद्र शासनाने त्याचं लिंकिंग कॅन्सल केलंय. मग लिंकिंग कॅन्सल करताना दुकानदार कशाला शेतकऱ्याला वेठीस धरतात की बाबा तू हे घेतलंच पाहिजे? ते तुम्ही सगळ्या दुकानदारांची बैठक लावा. काही दुकानाकडे युरिया नाही त्यांना सांगा. सगळ्यात मोठा दुकान आहे, आळकुटीला बी नाही. काय झालंय साहेब, तर निगोजचे काही शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे आमच्या एकही दुकानात लय मोठा विषय येतो. लय मोठा विषय. शेतकरी अक्षरशः शांत. तुम्ही सगळ्या त्या जे विक्रेते आहेत ना त्यांची मीटिंग ताबडतोब लावा. काय होईल याचा उद्रेक झाला तर तो शेतकरी बाजूला राहतील, ते दुकानदार वेगळंच काहीतरी व्हायला नको. म्हणून मी तुम्हाला सांगतो. कधी लावता बैठक त्यांची मला सांगा. नाही बोलू नका, उद्या बोलवा ना त्यांना. काय अडचण आहे त्यांना उद्या यायला? बापुरी पाटील ठीक आहे, उद्या बोलवा नक्की. आपण एक अजून माहिती काढू. थांबा ऐका ना. पाटलांची परमिशन घेऊन बोलतो. आम्ही शेतकऱ्यांना घेऊन या अहिल्या नगरचं सोडा, पण पारनेर तालुक्यात आवक किती झाली एरियाची याची माहिती आम्ही काढू. आणि विकले किती शेतकऱ्यांना किंवा तुम्ही दुसऱ्या तालुक्यात पुढे विकलेत का याची माहिती काढू. शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय साहेब, अशी परिस्थिती. बर का पाटील, एका युरियासाठी 4-4 तास बसताना शेतकरी आणि त्याला भेटतच नाही शेवट. आणि युरिया कुठं खात्यामध्ये वापर करून वापरतात. ब्लॅक लय मोठा ब्लॅक येतो. हॅलो साहेब, मी ना रुपये ठेवून बोलतोय निकोजवरून. साहेब तुम्हाला 100% सांगतो, तुमचं मन भरणी नाही करत. आता इथं माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोक आहेत जुने, पण तुम्ही ऐका ना. तुम्ही जरूर चांगले असाल, चांगले असं आम्ही म्हणतो, पण शेतकऱ्यांची परिस्थिती सांगतो. आम्ही काय हवेतून नाही आलो. माझे वडील सुद्धा कर्जबाजारी शेतकरी असल्यामुळे ही तळमळे. आणि तुम्ही लोक सगळा खता औषधा काळा बाजार आहे साहेब. आई शपथ सांगतो, याचा परिणाम तुम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांचा तळतळाट लय अवघड आहे बरं का साहेब. बोलतो नाही, तुम्ही कारवाई करा. उद्याच्या उद्या आहे ना, उद्याच्या उद्या सभापती सुद्धा आहे. मार्केट कमिटीला या, तुम्ही मिटिंग लावा. अन्यथा तुम्हाला सांगतो शेतकरी अक्षरशः देश सोडून लागले. आत्महत्या जर केली ना कोणी एखाद्या शेतकऱ्यांनी पारनेर तालुक्यात, आम्ही ना आत्मदान करू. तुमच्या 302 चा कलम दाखल करायला आम्ही. आपल्याला फक्त त्यांच्याकडून युरिया आला किती आणि विकला किती. बरं का पाटील, आपल्याला फक्त त्यांच्याकडून युरिया येतो किती आणि यांनी विकलाय किती ही माहिती काढा तुम्ही पहिले. सभापती बरं का, आता ऐका ना.
लिलावाचं नुकसान नाही झालं पाहिजे. वेळ घालू नका. आपले इथे उपाशी करून येणं डबा बांधून आल्यात, यांना वेळेत घरी जायचे. आपलं दुसरं गोष्ट, तुम्हाला MIDC ची जागा आहे ना, तुम्ही हे बारदानाचं तिकडं करा. ऑफिस मध्ये पाटलाच्या यांच्या तुमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मॅडम घ्या. थांबा रे. हे आदेश द्या. आपण बसू तिथं. फक्त 98 रुपये व्यापाऱ्यांनी सांभाळून घ्या. माझी विनंती कळकळीची, 98 रुपयासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांची समझोता करा. ते बिचारा आज लय संकटात आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचा अरे घरात बसू नका शेतकऱ्यांनो, एकजूट व्हा. शेतकरी फार संकटात आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी 15 रुपये 80 रुपयाच्या पुढचा भाव करावा म्हणून या ठिकाणी सगळे शेतकरी पाटील असेल सगळे आले. सगळ्यांचे धन्यवाद. शेतकऱ्याला कांदा उत्पादनापेक्षा दुप्पट खर्च मिळावा, दुप्पट भाव मिळावा एवढीच आमची विनंती. कारण शेती खताचे औषधांचे फार मोठ्या प्रमाणात अवघड परिस्थिती, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा. या ठिकाणी पाटील बोलतील. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं पीक असेल तर ते कांदा आहे. केंद्र शासनाने 2-3 दिवसापूर्वी नाशिकच्या जिल्ह्यासाठी 15 रुपये 80 पैसे हा नाफेडचा हमी भाव हा नाशिक जिल्ह्यासाठी लागू केला. दुर्दैवानं उर्वरित महाराष्ट्राचा मात्र त्यांना विसर पडला आणि म्हणून आज नाशिक जिल्हा काय जावई का केंद्राचा, असा प्रश्न प्रत्येक माणसाला पडल्याशिवाय राहतो. आज आम्ही हे अतिशय छोटंसं आंदोलन, परंतु लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी ज्यांनी कांदा पिकवला अशा प्रत्येक कांदा उत्पादकाला समान वागणूक मिळाली पाहिजे. प्रत्येकाचा कांदा जो नाशिकला तुम्ही न्याय दिला तो माझ्या नगरला पाहिजे, जो नाशिकला न्याय दिला तो पुण्याला पाहिजे, जो नाशिकला न्याय दिला तो संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे. इथं काही उत्पादक वेगळे नाहीत. नाशिकचा उत्पादक वेगळा, नगरचा उत्पादक वेगळा. शेवटी शेतकरी हा शेतकरी असतो आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या पारनेरचा आजचा रविवार बाजारचा आणि लिलावाचा दिवस असतो. या ठिकाणी आम्ही सगळेजण उतरलो. याच्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचतील अशी एक व्यवस्था करायचा प्रयत्न केला की प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही समान न्याय द्या. 15 रुपये 80 पैसे नाशिकला जसे दिले तसं उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये तो लागू करा. कारण की तेवढ्यानी सुद्धा परवडत नाहीये. शेतकऱ्याला जर खरंच कांदा भाव हमी भाव द्यायचा असेल तर तो कमीत कमी 20 रुपयाच्या पुढं दिला तर शेतकरी टिकू शकतो. आजची परिस्थिती डिझेल, पेट्रोल, कामगार मिळत नाहीत. कामगार सगळे आता बऱ्यापैकी काही परप्रांतीय निघून गेलेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्याला स्वतः राबावं लागतं किंवा जर एखादा मजूर ठेवला तर शेतकऱ्यापेक्षा त्या मजुराला जास्त किंमत द्यावी लागते. उत्पादनापेक्षा त्या मजुराचाच खर्च जास्त होतो. अशी एकंदर परिस्थिती शेतकऱ्याची झाल्यामुळं आज एक थोडीशी चीड निर्माण झाली शेतकऱ्याच्या मनात की बाबा आम्ही काय केले, आम्ही अहिल्यानगरचे माणसं आहोत, आम्हाला मात्र हमी भाव नाही आणि शेजारच्या नाशिक जिल्ह्याला हमी भाव आहे. तर याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलो. हा लवकरात लवकर हा मेसेज केंद्र शासनापर्यंत जाईल आणि संपूर्ण राज्याला सगळ्या कांदा उत्पादकांना समान वागणूक त्यांनी द्यावी. हेच आमचं सगळ्यांचं याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचा मोटिव्ह आहे. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचं, शेतकरी एकजुटीचं. धन्यवाद. सगळ्या शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद.